घरी आपण कितीही चिकन बनवलं तरी घरातल्या लहान मुलांची किंवा घरातील मोठ्या माणसांची नेहमीच आपल्याकडे तक्रार असते, अगं ते हॉटेलसारखं झालं नाही. तर आज आपण पाहणार आहोत हॉटेलसारखा चिकन मसाला अगदी घरी कसा बनवायचा. खूप लहान लहान टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य पहा. नमस्कार, मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत चिकन मसाला. त्यासाठी मी इथे जवळपास 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले. चिकनचे जास्त लहान किंवा मोठे पीस करायचे नाहीत, मध्यम आकाराचे पीस करून घेतलेले आहेत. आता हे चिकन आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे. त्यासाठी जवळपास इथे मी अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा धने पावडर, इथे 1.5 चमचा मी मालवणी मसाला, अर्धा चमचा मिरची पावडर हे या सर्व चिकनला लावून घ्यायचे. त्याचबरोबर आपल्याला चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 कपभर घट्ट दही. दही टाकल्यानंतर आपण सर्व मसाला हा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ, किंवा तुम्ही हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेतला तरी चालेल. हे आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं. आता आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे थोडंसं खोबरं, 10 ते 12 काजू, 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरलेले, 1 इंच अद्रक, त्याचबरोबर 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या आणि मूठभर अशी हिरवीगार कोथिंबीर. आता आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. तव्यामध्ये थोडंसं तेल घालूयात आणि खोबरं आपण थोडंसं लालसर भाजायचं आहे. खोबरं जास्त जाळायचं नाही, नाहीतर मसाला किंवा भाजी आपली कडवट लागते. खोबरं थोडंसं लालसर झालं की यामध्ये आपल्याला काजू घालायचे. काजू हे पटकन भाजले जातात, त्यामुळे एकसारखं हलवत काजू आपल्याला इथे भाजून घ्यायचे आणि थोडेसे लालसर झाले की ते लगेच आपल्याला इथे काढून घ्यायचे. काजू आणि खोबरं भाजल्यानंतर आपण इथे कांदा घालूयात. कांदा हा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत मीडियम ते हाय फ्लेमवरती चांगला भाजून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही इथे थोडी तेलाची धार घालू शकता. कांदा तुम्ही पाहू शकता चांगला लालसर झालेला आहे. यामध्ये आपण लसूण घालूयात. लसणाचा फक्त कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला इथे तो भाजून घ्यायचा आहे. अद्रक घालूया. अद्रक आणि लसूण जास्त वेळ परतायचे नाहीत. आता हे सर्व मसाला आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा. आता हा मसाला आपल्याला पूर्णतः थंड होऊ द्यायचा. तुम्ही पाहू शकता इथे मसाला मी कसा भाजलेला आहे. मसाला हा जास्त जाळला की भाजीची चव ही कडवट लागते. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व हा मसाला आपण थंड झाल्यानंतर काढून घेऊयात. मूठभर कोथिंबीर घालूयात आणि पाण्याचा वापर न करता इथे मी हे वाटण करणार आहे. तुम्ही हवं तर थोडं थोडं पाणी घालून हा मसाला बारीक करून घेतला तरी चालेल. तर आपण मिक्सरमध्ये हे न पाणी घालता वाटलेलं तुम्हाला दाखवते. हे पहा, मिक्सरमध्ये पाणी न घालता इथे मी हे वाटण केलेलं आहे. वाटण आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपण एक पॅन किंवा एक कढई गरम करत ठेवूया. त्यामध्ये 3 चमचे घालायचे. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा बटर घालूयात. बटर थोडं वितळून द्यायचं. बटर वितळलं की यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. जिरे चांगले फुलले की यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा असा चौकोनी चिरून घ्यायचा. बऱ्याचदा आपण पाहतो की हॉटेलमध्ये जेव्हा आपण एखादी ग्रेव्ही किंवा भाजी मागवतो तेव्हा अशा हे कांद्याच्या पाकळ्या त्यामध्ये आपल्याला आढळतात. आता इथे आपल्याला एक हिरवी मिरची, कांदा बघा असा गुलाबी रंगाचा होईपर्यंतच परतायचा, जास्त लालसर करायचं नाही. तर लगेच आपल्याला इथे एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये आता आपल्याला जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ते घालायचं. वाटण घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं एकसारखं हलवत मीडियम गॅसवरती हा मसाला सर्व परतून घ्यायचा आहे. म्हणजेच हे वाटण परतून घ्यायचं आहे. मसाला परतण्यासाठी तुम्ही मध्ये मध्ये थोडा पाण्याचा वापर केला तरी चालेल. थोडं थोडं चमच्याने हवं तर तुम्ही पाणी टाकून हा मसाला आपल्याला या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला चिकटलेला होता, त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि ते पाणी या पॅनमध्ये घालूयात. म्हणजे सर्व मसाला जो भांड्याला चिकटलेला होता तोही आपला वाया जाणार नाही. 10 मिनिटं मसाला चांगला परतल्यानंतर यामध्ये आपल्याला मगाशी जे आपण अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी चिकन ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे.
माझा इथे भांड्याचा अंदाज थोडासा चुकलेला आहे. तुम्ही थोडंसं मोठ्या आकाराचं भांडं घ्या, म्हणजे इथे आपल्याला हलवताना त्रास होणार नाही. मीडियम गॅसवरती चांगलं हे आपल्याला चिकन परतून घ्यायचं आहे. बऱ्याचदा काय होतं, की चिकन हे रबरासारखं होतं. कारण की आपण चिकन व्यवस्थित परतलं नाही, की ते चिकन असं रबरासारखं लागतं. चिकनला सर्व असे मसाले लावून जर आपण मॅरिनेट करायला ठेवलं, तर जे चिकनचे पीस असतात तेही अधिक चवदार लागतात. बऱ्याचदा काय होतं, की नुसता रस्सा-रस्सा किंवा मसाला खाल्ला जातो आणि चिकनचे पीसही चवीला लागत नाही. आता हे चांगलं असं आपण इथे परतून घेऊयात आणि 1 ते 2 मिनिटं परतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि चांगली दणदणीत 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची. 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला पुन्हा हे चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं चिकन इथे खाली भांड्याला चिकटणार नाही. आपल्याला इथे अर्धा ग्लास कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही किंवा जास्त रस्सा हवा असेल, तर तुम्ही अर्धा ऐवजी थोडंसं जास्त पाणी घातलं तरी चालेल. अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर पुन्हा चांगलं एकदा हलवून घेते आणि हे पुन्हा आपल्याला याची चांगली दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे. जवळपास जर बॉयलर कोंबडी असेल, तर आपल्याला हे असं चिकन शिजण्यासाठी 20 ते 22 मिनिटं लागतात. झाकण ठेवूयात आणि वाफ काढून घेऊया. 2 मिनिटानंतर पुन्हा मी झाकण काढलेलं आहे. असं आपल्याला 2 ते 3 वेळा करायचं म्हणजे आपलं खाली चिकन चिकटणार नाही. रेसिपी जर तुम्हाला थोडीफार जरी आवडली, तर लाईक आणि कमेंट्स नक्की करा. आता चिकन शिजायला घालून 15 मिनिटं तरी झालेले आहेत. 15 मिनिटानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा कोणत्याही कंपनीचा चिकन मसाला घालायचा आहे. बाकीचे मसाले तर आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी सुरुवातीलाच घातले होते. असा अर्धा चमचा चिकन मसाला वरून घातला, की त्याचा अरोमा या चिकनमध्ये छान उतरतो. इथे आपलं 20 मिनिटानंतर चिकनही शिजलेलं आहे. थोडीशी हिरवीगार कोथिंबीर आपण या चिकनमध्ये बारीक कट करून घालूयात. अजूनही आपली इथे एक शेवटची स्टेप बाकी आहे. कोणती ते पाहूया. एक छोटीशी वाटी घ्यायची आहे आपल्याला. ही वाटी बरोबर आपल्याला चिकनच्या मध्यभागी ठेवायची आहे. वाटी अशी मध्यभागी ठेवायची आणि एका साइडला आपल्याला असा कोळसा पक्कडमध्ये किंवा चिमट्यामध्ये चांगला लालसर करून घ्यायचा आहे. आता हा कोळसा आपल्याला या वाटीत ठेवायचा आणि त्यावरती आपल्याला थोडंसं तूप, पाव चमचा तूप किंवा पाव चमचा बटर घालायचं आणि या चिकनवरती लगेच झाकण ठेवून द्यायचं. 2 मिनिटं आपल्याला असं हे झाकण ठेवून द्यायचं आणि हवं तर आपण गॅसची फ्लेम बंद करू शकता किंवा एखादा मिनिटं अजून चिकन आपल्या इथे शिजू देऊ शकता. आता ही वाटी आपल्याला इथून अलगद काढून घ्यायची आहे. म्हणजे हा जो कोळशाचा स्मोक ह्या सर्व चिकनमध्ये उतरतो. त्याचबरोबर चिकनची चव ही आणखीन सुंदर लागते. आता हे इथे आपलं चिकन तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता रंगही खूप सुंदर आलेला आहे. दिसतंय ना अगदी हॉटेलसारखा चिकन मसाला. आपण मगाशी जी छोटीशी प्रोसेस केली होती त्यामुळे चिकनची चव अगदी हॉटेलसारखी लागते. चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत आषाढ महिन्यात तुम्ही अवश्य चिकन बनवून पहा. बाय बाय.